आता शेतकऱ्यांसाठी जे आहे खूप आनंदाची बातमी आलेली आहे. कारण की मित्रांनो जे आहे तुमचं सर्व कर्ज माफ होणार आहे. अशी आपल्याला बातमी जी आहे मिळाली आहे. कारण की देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे आहे आपल्याला आधी सांगितलं होतं की सर्व शेतकऱ्यांची आहे कर्जमाफी होणार. परंतु आता हे विषय जे आहे खरा आहे की खोटा आणि हे जे आहे आपण या संपूर्ण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ जे आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. जेणेकरून तुम्हाला जे आहे सर्व माहिती मिळेल आणि तुम्हाला म्हणजे सर्व माहिती मिळाल्यानंतर तुम्हाला तुमचं कर्ज कशा प्रकारे माफ होईल हे सुद्धा या व्हिडिओमध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे रोहित आणि तुम्ही पाहताय जे रोहित इन्फॉर्मेशन जे आहे चॅनलला तुम्ही आता सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला जे आहे संपूर्ण माहिती मिळेल. निवडणूक होण्याच्या अगोदर जे आहे आपल्याला देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं की मी सर्व शेतकऱ्यांचा जे आहे 7/12 कोरा 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 असे आपल्याला त्यांचे शब्द ऐकायला आले होते. आणि परंतु खूप दिवस झाले अजूनही कर्जमाफ झालेलं नाही. तर मित्रांनो, याच जे आहे बाबीला धरून आपण पुढे चालत आहे की आता देवेंद्र फडणवीसांनी स्वतः सांगितलेलं आहे की मी सर्व शेतकऱ्यांचे आहे कर्ज माफ करणार. आणि याच म्हणजे ही सर्व चर्चा चालू आहे आणि याच चर्चेला धरून जे आहे हे व्हिडिओ बनवलेला आहे. कारण की 2 लाख पर्यंत ज्या शेतकऱ्यांचे कर्ज आहे त्या शेतकऱ्यांचे सरसकट जे आहे कर्ज माफ होणार आहे. परंतु काही शेतकऱ्यांचे जे आहे होणार नाही. कारण की यामध्ये जे आहे बरेच सारा म्हणजे असा जी.आर आहे की ज्यांचं 2 लाख कर्ज आहे त्यांचंच फक्त कर्ज माफ होणार आहे. जर तुमचं 2 लाखाच्या वरी एक जरी रुपया तुमचं कर्ज असेल तर तुमचं जे कर्ज आहे ते माफ होणार नाही. कारण की मित्रांनो, हे जे आहे जी.आर नुसारच म्हणजे सरकारने काढलेलं आहे आणि त्यामुळेच हे जे आहे आपल्याला जी.आरचे नियम पालन जे आहे करावे लागणार आहे. आता मित्रांनो, असे अनेक सारे शेतकरी विचार करत असतील की माझं जे आहे पहिलं जे आहे कर्ज माफ होणार आहे का. तर मित्रांनो, असे काही म्हणजे जी.आर नुसार आहे की ज्यांनी म्हणजे 2024 पासून ते 2025 पर्यंत जे आहे त्या शेतकऱ्यांचं म्हणजे कर्ज माफ होणार आहे. अन्यथा म्हणजे बाकी शेतकऱ्यांचं म्हणजे त्यांचं सुद्धा होणार, परंतु त्यांनी जे आहे काही थकीत कर्ज जे आहे भरलेलं असावं. म्हणजे त्यांनी सुद्धा म्हणजे कर्ज घेतलेलं आहे आणि नंतर जे आहे मागचं कर्ज जे जेव्हा नील केलं आणि पुढच्या वर्षी पुन्हा कर्ज काढून जर त्यांनी म्हणजे थकीत ठेवलं असेल तर त्यांचंच कर्ज माफ होणार. अन्यथा म्हणजे तुम्ही जर नुसतं थकीत थकीत जर कर्ज असेल तर ते माफ होणार नाही. म्हणजे फक्त आपले 2 लाख जर कर्ज असेल तर तेच माफ होणार. आणखीन म्हणजे प्रश्न जे आहे की आपल्याला एक निर्माण होऊ शकतो की आपण जर 2,000 म्हणजे 2 लाख जे आहे कर्ज घेतलं आणि त्या म्हणजे आपल्याला व्याजासकट जे आहे त्यावर 2,10,000 झालं, असं जर कर्ज आपल्याला माफ होणार का. तर मित्रांनो, 100% माफ होणार. कारण की आपण जे आहे व्याज घेतलेलं आहे त्या व्याजाचा एकही संबंध राहणार नाही. म्हणजे जी मुदत आहे तेच फक्त माफ होणार आहे. शेतकऱ्यांना म्हणजे हे जे आहे सर्व कर्ज माफ करण्यासाठी इतका टाइम का लागत आहे. कारण की शासनात जे आहे अनेक सारे म्हणजे घोटाळे होत आहे. कारण की कोणी जे आहे कर्ज म्हणजे जास्त समजा एखादा नोकरदार वर्ग असेल किंवा म्हणजे एखादा मनुष्य म्हणजे एखादा कोणीही जर नोकरीत असेल आणि ते सुद्धा कर्ज घेत असेल आणि त्यांचं कर्ज जे आहे माफ होईल. म्हणजे अन्यथा म्हणजे कोणती शेतकऱ्यांचंच फक्त कर्ज माफ झालेलं पाहिजे, अन्यथा कोणालाही हे कर्ज माफ झालेलं नाही पाहिजे. म्हणून जे आहे असा अनेक सारा टाइम लागत आहे. परंतु देवेंद्र फडणवीस जे आहे त्यांनी सुद्धा हे लवकरात लवकर कर्ज माफ केलं पाहिजेत. कारण की तुम्हाला माहित आहे अनेक सारे म्हणजे शेतकऱ्यांची जे आहे आत्महत्या होत आहे आणि या आत्महत्येचं होण्याचं कारण म्हणजे हे कर्ज आहे. या कर्जात जे म्हणजे डुबलेले शेतकरी आहे या शेतकऱ्यांचं लवकरात लवकर कर्ज माफ झालं पाहिजे, जेणेकरून जे आहे शेतकरी सुद्धा म्हणजे कर्ज जे थकीत आहे ते आहे म्हणजे झालेलं पाहिजेत. आणि शेतकऱ्यांना खूप मोठं जे आहे संकट आलेलं आहे, त्यामुळे आहे या संकटाला मात द्यायला हे कर्ज सुद्धा म्हणजे खूप कामी येईल. आणि कर्ज जे आहे माफ होण्यापासून म्हणजे अनेक सारे म्हणजे तुम्हाला माहिती आहे की शेतकऱ्यावर संकट येतात आणि त्यांचं कर्ज माफ न झाल्यामुळे आत्महत्या करतात. असे अनेक सारे जे आहे कारण होतात. म्हणून हे कर्ज जे आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे आहे लवकरात लवकर केलं पाहिजे. आणि त्यांचा जी.आर सुद्धा निघालेला आहे आणि हे लवकरात लवकर कर्ज माफ होईल. आता हे जे आहे कधी होणार. तर मित्रांनो, हे जून जुलै महिन्यात जे आहे कर्ज माफ होणार आहे. त्यांनी सुद्धा म्हणजे अनेक साऱ्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की जून जुलै महिना आहे यामध्ये तुमचं जे आहे कर्ज माफ होणार आहे. आणि त्यानंतर म्हणजे शेतकऱ्यांना असे अनेक सारे प्रश्न निर्माण होत आहे की जर ते शेतीचं खर्च म्हणजे कर्ज आहे ते जर मी घरासाठी वापरलेलं असेल तर ते मला माफ होईल का. किंवा मी इतर जे आहे ट्रॅक्टर वगैरे कोणत्याही इतर जे शेतीसाठी लागणारे इतर म्हणजे अवजारे आहेत ते मी घेतलेले आहे, म्हणजे त्या खर्च जे आहे म्हणजे मी शेतीसाठी उपयोग केलेला नाही.
तर याचं जे आहे ते कर्ज माफ होणार आहे का? तर मित्रांनो ते जे आहे कर्ज माफ होणार नाही, कारण की जे आहे ते फक्त शेतीसाठी किसान म्हणजे आपल्या क्रेडिट कार्ड याच्यानुसारच आपल्याला नियम लागू होत आहे की ते फक्त शेतीसाठीच आहे ते कर्ज माफ होणार आहे, बाकी तुमचे इतर कोणतेही जे आहे कर्ज माफ होणार नाही. तर मित्रांनो आणि ज्यांनी जे आहे म्हणजे आता तुम्ही जर कर्ज घेतला आणि तुम्ही कोणतंही थकीत ठेवलं नाही, तुमचं पूर्ण जे आहे कर्ज माफ झालं असेल, म्हणजे समजा जर तुम्ही म्हणजे कोणत्याही एकही रुपया सरकारकडे कर्ज थकीत ठेवलं नाही आणि तुम्ही सर्व नील केलं, तर त्यांना सुद्धा म्हणजे 50,000 रुपयाची रक्कम जे आहे अनुदान मिळणार आहे, कारण की तुम्ही जे आहे कर्ज नील केल्याबद्दल. तुम्हाला जे आहे सर्व या विषयाबद्दल माहिती मिळणार, म्हणून या चॅनलला जे आहे आता सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढची माहिती जी आहे मिळेल. बाकी भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो. यामध्ये जे आहे कोणतीही खोटी माहिती नाही, परंतु अशा अनेक साऱ्या योजना ज्या आहे तुम्हाला माहीत नसतात ते येत असतात आणि या चॅनलमध्ये जे आहे सर्व तुम्हाला योजना ज्या आहे मिळतील. बाकी भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.